नमस्कार मित्रांनो, ट्रॅकिंग टेक मराठीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आणि माझ्याकडे आहे S24 चा चिंटू भाऊ नाही, बेसिकली त्याचा जो कॉम्पॅक्ट व्हेरियंट आहे तो आहे माझ्याकडे बेस S24. आणि तुम्हाला सांगू का, 2023 मध्ये S23 सगळ्यात चांगला कॉम्पॅक्ट फोन होता आणि S24 सेमच असणार आहे, प्रश्नच नाही. नो अदर कॉम्पॅक्ट फोन कम्स नियर इट. हो, तुम्हाला सांगणार आहे का, सगळं काही सांगणार आहे. आणि लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये Exynos 2400 येतो, त्याबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये भरभरून AI येतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स येतं, त्याच्याबद्दल सांगणार आहे. म्हणजे तुम्ही फोनवरती काय काय करू शकता. अँड रिमेंबर, ऑन डिव्हाइस येते, क्लाउडवरती जाण्याची सुद्धा गरज नाही, भरपूर गोष्टी तुम्ही ऑन डिव्हाइस करू शकता. येस, आय एम गोइंग टू टेल यू एव्हरीथिंग. पण त्या अगोदर मित्रांनो, जर का पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भरपूर लोक येतात, व्हिडिओ बघतात, आवडतात, कधी कधी शेअर सुद्धा करतात, पण सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्राईब करा आत्ता, लगेच. 1 मिलियन झालंय, मोठी फॅमिली 2 मिलियनची लवकर पोहोचायचं आपल्याला. डू इट राईट नाव. चला, ब्लॅक बॉक्स. आणि आमच्याकडे जो कलर, याच्यामध्ये 4 वेगवेगळे कलर येतात, ते सगळे मी तुम्हाला सांगणार आहे. पण हा जो आहे, हा कलर माझ्या सगळ्यात आवडीचा आहे. येस, दॅट ग्रीन कलर. ह्याच्याबद्दल बोलणार आहे. पण बॉक्समध्ये फक्त फोन, छोटासा बॉक्स आहे, डॉक्युमेंटेशन, सिम कार्ड टूल आणि USB Type-C to Type-C केबल. येस, चार्जर मिळत नाही. चला फोनकडे बघूया. ऑल राईट, नाईस, व्हेरी नाईस. मस्त वाटतं हे असं काढायला. इट्स लॉट ऑफ फन. आवाज एस्पेशली येतो, ते हातात काय जबरदस्त वाटतो हा फोन. म्हणजे खरंच कुणाला जर का आजकालचे जे सगळे 6.7, 8, 9 इंचचे जे फोन्स असतात ना, ते तुम्ही हातात घेतले असेल आणि हा जेव्हा तुम्ही हातात घेतला त्यामुळे वाव. मी सुद्धा मोठा फोन वापरतो आणि मी तुम्हाला सांगू का, हा हातात घेतल्यानंतर इट फील्स लाईक नाईस. पॉकेट फ्रेंडली फोन मी म्हणेन. हो, पॉकेटमध्ये घातलं तरी कळणार नाही, एस्पेशली टाईट जीन्स वगैरे तुम्ही घालताना. दिस इज मच मोर टाईट जीन्स फ्रेंडली. तसं मित्रांनो, ह्याचं वजन जास्त नाही. दिस इज अ लाईट फोन. 180 ग्रॅम्स. दॅट्स व्हॉट आय थिंक. लेट्स सी. वन ऑफ द लाइटेस्ट फोन. 167.5. 170 ग्रॅम पेक्षाही कमी आहे, म्हणून इतका छान वाटतो हातात. आजकाल पण माझं ना गेसिंग गेम कम्प्लिटली ऑफ झालंय. 5, 8, 10 ग्रॅम. आमच्या हिंदी अनबॉक्सिंग मध्ये सुद्धा हेच होते. पण गोरिल्ला ग्लास विक्टस 2चं प्रोटेक्शन येतं पुढं आणि मागं दोन्हीकडं, आणि त्यामुळं ड्रॉप टेस्ट करणार आहे, मजा येते. 1, 2, 3. नाही, काही नाही. आवाज भरपूर जोरात आलेला आहे, पण काही झालेलं नाहीये. 1, 2. 50 आणि 70 आणि 80 हजाराचा फोन पाडायचं म्हणजे जीवावर येतं, पण करायला लागतं. तुम्हाला आवडतं म्हणून करतो. इस बात पे लाईक. अरे हिंदी का बोलतोय. ह्या गोष्टीसाठी एक लाईक ठोका आत्ता. मित्रांनो, मी Exynos 24 बद्दल बोलणार आहे. ह्याचा जो डिस्प्ले आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे. S23च्या कंपॅरिझन मध्ये चेंज झालेले आहेत. बॅटरीमध्ये सुद्धा चेंज आहे, चार्जिंग मध्ये नाही, चार्जिंग मध्ये सेम आहे. पण सगळ्यात आधी OS बद्दल बोलूया. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही प्लस घ्या, अल्ट्रा घ्या, जो 50,000ने अजून महाग आहे. त्याच्यामध्ये जे काय फीचर्स येतात, त्याच्यामध्ये जे काय अपडेट्स मिळतात, ते तुम्हाला या बेस व्हेरियंट मध्ये सुद्धा मिळतं. One UI 6.1 येतं, जे Android 14 वरती आधारित आहे. आणि हो, 7 वर्षाचे मेजर अपडेट्स आणि 7 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट. म्हणजे लिटरली Android 21 पर्यंत तुम्हाला बघण्याची गरज नाही. हा फोन घेतला तुम्ही, 2-3 वर्ष वापरला, तरीही तुम्ही कुणाला विकला तर त्याची प्राइस सुद्धा जास्त येईल. बिकॉज अपडेट 7 वर्षापर्यंत मिळत राहणार आहे. 7 वर्षापर्यंत तुम्ही वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही, वापरू शकता, नो प्रॉब्लेम. अपडेटचा एक मोठा फायदा असतो, जे नवीन फीचर्स येतात ना, ते तुम्हाला मिळतात. फॉर एक्झाम्पल, जे AI चे फीचर्स आहेत. आता मी थोडा वेळ घेणार आहे, पण AI चे फीचर्स जे आहेत ते मी जरा तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. ह्याच्यामध्ये एक फीचर येतो, त्याचं नाव आहे लाईव्ह ट्रान्सलेट. हे AI मुळे घडतं. आता मी मराठीत बोलतोय, पुढचा हिंदीत बोलतोय. मी मराठीत बोलणार आहे, पण त्याला हिंदीमध्ये ऐकू येईल. लाईव्ह ट्रान्सलेशन ऑफ लँग्वेज होतं ह्याच्यामध्ये. म्हणजे विचार करा, जे लँग्वेज बॅरियर आहे निघून गेलेलं आहे. आता तुम्हाला गरजच नाही की कुठली लँग्वेज जाणून घ्यायची. म्हणजे फ्रेंच मध्ये कोण बोलतंय, अजून कुठल्या लँग्वेज मध्ये बोलतंय, काही प्रॉब्लेम नाही. यू कॅन फ्लुएंटली टॉक. एस्पेशली तुम्ही जेव्हा बाहेर फिरायला जाता ना, तेव्हा ह्याचा खूप फायदा होईल. आता 13 लँग्वेजेसचा सपोर्ट आहे, पण पुढे सगळे जे लँग्वेजेस, मेन लँग्वेजेस, सगळ्यांचा सपोर्ट येणार आहे. दुसरं, जनरेटिव्ह AI वॉलपेपर्स आलेले आहेत. आता ते ऍप्स वगैरे आहेत ना वॉलपेपर्सचे, त्याची तुम्हाला गरज नाही. जनरेट करा तुम्हाला जसे पाहिजे तसे वॉलपेपर्स. ऍब्सोल्युटली एक्सलेंट. आणि लाईव्ह ट्रान्सलेट बद्दल अजून एक सांगायचं झालं, फक्त फोन कॉल वगैरे मध्ये नाहीये. तुम्ही लिटरली जेव्हा तुम्ही टायपिंग वगैरे करताय आणि तुम्हाला लँग्वेज चेंज वगैरे करायची आहे, किंवा तुम्हाला एखादा मोठा पॅराग्राफ तुमच्या स्क्रीनवरती आहे, ते फक्त समराइज करायचंय, या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही करू शकता. दॅट इज रिअली नाईस. अजून 1-2 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, जे ऐकून तुम्ही खरंच
तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल. ते म्हणजे वॉलपेपर तर एक गोष्ट झाली, पण जनरेटिव्ह फोटो एडिट करू शकता. म्हणजे आता मी एक फोटो काढलेला आहे आणि त्याच्यानंतर मी काढलेला आहे, पण मला एखादा पोल तिकडं आलेला आहे किंवा अजून एखादी गोष्ट ती काढून टाकायची आहे. तुम्ही लिटरली काढू शकता आणि बॅकग्राऊंड वगैरे तो स्मूथली एआयच्या मदतीने इतकं छान करतो. म्हणजे तुम्हाला जसे पाहिजे तसे फोटो, जरी ऍक्च्युअल मध्ये जेव्हा फोटो काढतात तरी आले नसतील तरी सुद्धा नंतर तुम्ही ते चेंज करू शकता, एडिट करू शकता. आणि ह्याच्यासाठी तो क्लाउडचा वापर करतो. पण बाकी सगळे जे एआयचे फीचर्स आहेत ते ऑन डिव्हाइस होतात. पण जनरेटिव्ह एआय फील्ड जे आहे ना फोटो एडिटिंगमध्ये, म्हणजे इतकं इम्प्रेसिव्ह आहे. मी 3-4 वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्या सगळ्यामध्ये. म्हणजे आम्ही एक लाल कारचा फोटो काढला, मध्ये एक झाड आलेलं होतं, ते झाड काढून टाकलं, त्यांनी बरोबर फील केलं ते कारचं जे जिथं सुद्धा ते झाड होतं कव्हर करत होतं, त्यांनी बरोबर गाडी दाखवली आणि असं सीमलेस वाटतं विचारू नका. आणि मी झाडाला इकडनं घेऊन दुसरीकडं ठेवलं. इट वॉज फॅन्टॅस्टिक. आणि अजून एक फीचर आहे इंटरॅक्टिव्ह सर्च. आणि म्हणजे आता काय म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला ना फ्युचर दिसते की तुम्ही जेव्हा हे फोन्स वापरता की काय काय माणूस त्याच्या स्मार्टफोन मध्ये करू शकला. आणि त्यामुळे मला काय वाटतं माहिती का, लोक आता फ्लॅगशिप लेवलचे फोन बाय करायला लागतील या फीचरसाठी. हार्डवेअर पेक्षाही जास्त सॉफ्टवेअर आता जास्त महत्वाचं झालंय. आता सर्कल इंटरॅक्टिव्ह सर्च आहे, सर्कल टू सर्च असं नाव त्यांनी दिलेलं आहे. कुठलाही फोटो घ्या आणि मी त्याला सर्कल केलं. जर का अल्ट्रा असेल तर तुम्ही एस पेन वापरू शकता. जर का तुमच्याकडे प्लस किंवा हा मॉडेल असेल तर फक्त सर्कल करा आणि ते खाली एक्झॅक्टली तुम्हाला ते कुठलं प्रॉडक्ट आहे, रिलेटेड सर्चेस काय, त्याची वेगवेगळी माहिती काय, हे सगळं देईल. सो एनिथिंग नाव इज ॲट युअर फिंगर टिप्स. नोट असिस्ट म्हणून आलेलं आहे. आता जर का तुम्ही अल्ट्रा वापरत असाल तर एस पेनने तुम्ही भरपूर स्क्रिबल करता, कसंही लिहिता. म्हणजे तुमच्या रायटिंग चांगली नसेल, वर खाली होतं, काही नाही. नोट असिस्टमुळे काय होईल माहिती का, तुम्ही फक्त त्याला चूज करा आणि ते बरोबर छानपैकी फॉर्मॅट करेल, बुलेट पॉइंट्स वगैरे दाखवेल, समराईज करेल. आय एम टेलिंग यू, आता प्रोडक्टिव्हिटी म्हणून आता हे जे सॉफ्टवेअरचे फीचर्स आले ते प्रोडक्टिव्हिटीसाठी खरंच इतके चांगले आहेत. मला हे बघायचं की बाकीचे ब्रँड्स आता काय करणार, कारण की हे बेंचमार्क सेट केलेलं आहे S24 सिरीजने, एवढं तुम्हाला सांग. अरे अजून एक गोष्ट सांगायची राहिली, म्हणजे आता कॉलेज गोईंग स्टुडंटसाठी तर किती सोपं झालं. म्हणजे मला हेवा वाटतो त्यांचा. आता म्हणजे तुमच्याकडे हा फोन असला, तुम्ही कॉलेजमध्ये लेक्चर ऐकताय, लेक्चर तुम्ही व्हॉइस रेकॉर्ड करू शकता. त्याच्यामध्ये 10 जण वेगवेगळे ग्रुप डिस्कशन आहे, 10 जण वेगवेगळे बोललेले आहेत, तर ते लिटरली सेगमेंट करतं प्रत्येक आवाज आणि तुम्हाला वेगवेगळा आवाज देईल. तेवढंच नाही, फक्त आवाजच नाही देणार, ते जे काय ते इंग्लिशमध्ये बोलले, हिंदीमध्ये बोलले, ते सगळं आहे त्याचं नोट्स बनवून तुम्हाला देणार. म्हणजे मला कळत नाहीये, तिथं प्रोफेसर जे ते सगळं सांगतायत, तुम्ही रेकॉर्ड करताय आणि तुमचे नोट्स असे सेकंदात रेडी होऊन जातात सगळे. सॉफ्टवेअर बद्दल, एआय बद्दल भरपूर बोललं, कारण इतके एक्साइटिंग गोष्टी आहेत. पण हार्डवेअर बद्दल सांगायचं झालं तर डिस्प्ले जबरदस्त आहे. सॅमसंगचा डिस्प्ले जर का S23 बरोबर कम्पेअर केलं तर 0.1 इंचने मोठा झालेला आहे. आता 6.2 इंचचा तुम्हाला डिस्प्ले मिळतो. आधी 6.1 इंचचा होता. आणि 1 हर्ट्ज टू 120 हर्ट्ज अडॅप्टिव्ह रिफ्रेश रेट आहे. 2600 निट्स ब्राईटनेस झालेला आहे. HDR10+ सपोर्ट आहे. बेझल्स बघा, इतके पातळ बेझल्स आहेत, ऍब्सोल्युटली थिन बेझल्स, आणि त्यामुळे स्क्रीन टू बॉडी रेशिओ खूपच चांगला आहे. डिस्प्ले जबरदस्त आहे. परफॉर्मन्स जे आहे ना ते महत्वाचं आहे. आता Exynos 2400 ह्याच्यामध्ये आलेला आहे आणि जो अल्ट्रा आहे तो 8 Gen 3 वरती आहे. प्लस आणि बेस व्हेरियंट Exynos 2400 वरती आहे. प्लस मध्ये बघायचं झालं तर Exynos 2400 चा जो CPU थ्रॉटल स्कोर येतो 81% वगैरे येतो, तो खरंच खूप चांगला आहे. ह्याच्यामध्ये 50-55% वगैरे येतो. तर कारण की ह्याचा जो साईज आहे ना तो छोटा आहे, तर हीट डिसिपेशन थोडं कमी होतं आणि त्यामुळे CPU थोडा थ्रॉटल होतो. पण ओव्हरऑल डे टू डे लाईफ मध्ये जेव्हा तुम्ही वापराल, हेवी टास्क कराल, इव्हन गेमिंग वगैरे कराल, तुम्हाला ते जाणवणार नाही. अंतु तो स्कोर सांगायचं झालं तर 1.5 मिलियन पेक्षाही जास्त येतो. इट इज डेफिनेटली अ फ्लॅगशिप प्रोसेसर. हा 8 Gen 3 एवढा नाही, पण त्याच्या जवळ नक्कीच येतो. बरं, बेस व्हेरियंट बद्दल सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये बेस व्हेरियंट 8GB रॅम 128GB स्टोरेज आहे आणि 8256 चा सुद्धा व्हेरियंट येतो. ह्याच्यामध्ये काही ऑफर्स आहेत, त्याच्याबद्दल मी सांगणार आहे, वेट फॉर इट. आणि लिटरली हा 65,000 ऑफर्स नंतर इफेक्टिव्ह प्राइस याची 65,000 पर्यंत येते. अँड फॉर 65,000 इट इज ग्रेट, एस्पेशली बिकॉज ऑफ कॅमेरा. पण छोट्या छोट्या गोष्टी बोलूया. सेन्सर्सच्या बाबतीत सांगायचं झालं तर अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट सेन्सर आहे, फेस अनलॉक आहे, सगळं काही येतं, नो प्रॉब्लेम्स एट ऑल. सॉफ्टवेअरमध्ये नॉक सिक्युरिटीचा फीचर सांगायचं विसरलो. नॉक सिक्युरिटी बेसिकली तुमचा डेटा वगैरे जे आहे ते एकदम सेफ ठेवतं, काही प्रॉब्लेम नाही. कनेक्टिव्हिटी बद्दल सांगायचं झालं तर Wi-Fi 6E येतं आणि ब्लूटूथ 5.3 येतं. VoNR आहे ह्याच्यामध्ये, सो दॅट इज देअर, ऑल थिंग्स गुड. अजून एक गोष्ट, USB टाईप जो
जो आहे तो 3.2 आहे, म्हणजे डेटा ट्रान्सफर हायर स्पीड्स वरती आता तुम्ही करू शकाल. USB 3.2 Gen 1. IP68 चं सर्टिफिकेशन येतं. जर का मी बॅटरीचं सांगायचं झालं तर बॅटरी S23 च्या कंपॅरिझन मध्ये आता वाढलेली आहे. 4000 mAh ची बॅटरी झाली आहे आणि 25 वॉट चार्जिंग आहे. रॅम टाईप सांगायचं झालं तर LPDDR5X रॅम टाईप आहे. UFS 4.0 स्टोरेज टाईप आहे. वायरलेस 15 वॉट वायरलेस चार्जिंग तुम्हाला मिळतं. 5 वॉट रिव्हर्स वायरलेस चार्जिंग सुद्धा ह्याच्यामध्ये येतं. चला आता कॅमेरा बद्दल बोलूया. कॅमेरामध्ये मित्रांनो 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर येतो जो OIS ला सपोर्ट करतो. 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आहे. 10 मेगापिक्सेलचा टेलिफोटो आहे जो तुम्हाला 3x ऑप्टिकल झूम देतो. पुढे तुम्हाला 12 मेगापिक्सेलचा सेन्सर येतो. आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आता 10 आणि 12 मेगापिक्सेलचे जरी सेन्सर असले जे फोटो काढतात ना, म्हणजे S23 वॉज एक्सलंट कॅमेराच्या बाबतीत आणि S24 ती लिगसी फॉरवर्ड घेतो. डेफिनेटली मी भरपूर फोटोज वगैरे काढलेत, सगळे तुम्हाला G ड्राईव्ह वरती मिळतील. पण जर का कलर्स बद्दल सांगायचं झालं, नॉर्मल कंडिशन्स मध्ये बोका वगैरे किंवा एज डिटेक्शन पोर्ट्रेट जेव्हा तुम्ही काढताय हे सांगायचं झालं तर टू द पॉइंट आहे. सगळे सेन्सर जे आहेत ना फ्रंट आणि बॅकचे सगळे 4K 60 FPS शूट करतात. इनफॅक्ट प्रायमरी सेन्सरने तुम्ही 8K 30 FPS सुद्धा शूट करू शकता. आणि आता मित्रांनो अजून एक फीचर आलंय, हा सुद्धा AIचाच फीचर आहे. नॉर्मल व्हिडिओ तुम्ही जरी शूट केलेला असला आणि व्हिडिओ प्ले करत असाल, कुठलीही जागा तुम्हाला स्लो मोशन करायची आहे, फक्त लॉंग प्रेस करा आणि तो व्हिडिओ स्मूथली एकदम स्लो मोशन होऊन जाईल. आणि ते सुद्धा AI मुळे होतं. ते बेसिकली गेस करतं की मध्ये कुठले कुठले फ्रेम्स असतील आणि त्यामुळे ते स्मूथ करतं. आय मीन दॅट इज वन फीचर आय रिअली लव्ह. चला प्राइसिंग बद्दल बोलूया. ह्याचा बेस व्हेरियंट जो आहे तो 79,999 चा येतो 8128, पण तुम्हाला 15,000 चे ऑफर्स मिळतात. ते मी सगळे डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवरती देतोय. म्हणजे इफेक्टिव्हली तुम्हाला 65,000 मध्ये हा फोन मिळतोय. अँड फॉर 65,000 तुम्हाला एक कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप लेवलचा फोन पाहिजे असेल, आय डोंट थिंक देयर इज एनी अदर चॉईस. खरं सांगायचं तर. कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो? आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. ज्यांना कॉम्पॅक्ट फोन्स आवडतात, ज्यांना फ्लॅगशिप लेवलचा फोन घ्यायचा आहे, S24 बद्दल माहिती पाहिजे, आत्ता शेअर करा. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.